Hello everyone. In our last tutorial we have seen about the reduced syllabus of our English subjects, and today as per the reduced syllabus 1.1 lesson that is on the neighborly is not in your syllabus, but the writing skill will be there in your syllabus in your exam also. जसं आपण काल रिड्यूस सिलेबस विषयी काल बोललेलो होतो आपण आपल्या व्हिडिओमध्ये, तर त्यानुसार 1.1 हा लेसन आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे, पण त्यातली जी रायटिंग स्किल दिलेली आहे त्या लेसनच्या बॅक साईडला ती राहणार आहे आपल्याला एक्झामला. सो सेकंड लेसन इज 1.2 ऑन टू द समिट वी रीच द टॉप. दिस लेसन इज रिटन बाय तेंजिंग नॉर्वे अँड दिस इज अन आर्टिकल पब्लिश्ड इन टाइम्स ऑफ इंडिया. ॲक्च्युली हा जो लेसन आहे तो तेंजिंग नॉर्वेच्या लाईफवर बेस्ड आहे की हाऊ ही जस्ट रीच द समिट ऑफ दॅट माउंट एव्हरेस्ट. म्हणजे कशा प्रकारे तेंजिंग नॉर्वेनी जे शिखर होतं माउंट एव्हरेस्टचं जे उंच शिखर होतं ते त्यांनी कॅप्चर केलेलं होतं, ते तिथे पोहोचलेले होते. आणि हा जो लेसन आहे ते एक आर्टिकल आहे जे टाइम्स ऑफ इंडियामध्ये पब्लिश केलं गेलेलं होतं. त्यांचं म्हणजे मत होतं तेंजिंग नॉर्वेचं व्हॉट ही फेल्ट ॲट दॅट टाइम, व्हॉट डिफिकल्टीज डिड दे फेस while reaching the summit of the Mount Everest. It is all about the lesson, that is the experience Mr. Tenzing Norway is sharing with all of us. हा जो लेसन आहे त्या लेसनमध्ये तेंजिंग नॉर्वे हे जे आहेत ते कशा प्रकारे माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचले, त्यावेळेस त्यांच्या भावना काय होत्या आणि ते शिखर चढताना त्यांना कोणत्या कोणत्या अडचणी आलेल्या आहेत ह्या पूर्ण लेसनमध्ये दिलेलं आहे. आणि हा लेसन ॲक्च्युली एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये पब्लिश झालेलं एक आर्टिकल आहे जे तेंजिंग नॉर्वेचा जो इंटरव्ह्यू घेण्यात आलेला होता त्यावेळेस व्हॉट ही फेल्ट, त्यांना त्यावेळेस काय वाटलं होतं शिखर चढताना, त्यांनी तो एक्सपिरियन्स टाइम्स ऑफ इंडियासोबत शेअर केलेला होता आणि तेच एक आर्टिकल इथे पब्लिश केलं गेलेलं आहे. आणि ह्या लेसनचं नाव आहे ऑन टू द समिट वी रीच द टॉप. So before starting this lesson, as we see many a times that while doing something adventurous, you need to face many difficulties, you need to have some courage also. So एक माउंटेन रीच करणं किंवा एखाद्या माउंटेनवर पोहोचणं, एखाद्या साध्या टेकडीवर पोहोचणं सुद्धा फार कठीण असतं. तर माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक इन द वर्ल्ड, आणि अशा हायेस्ट पीकवर पोहोचणं म्हणजे इट सीम्स टू बी व्हेरी डिफिकल्ट अँड इट इज रिअली व्हेरी डिफिकल्ट टू रीच the top of this Mount Everest or the summit. Summit means the highest peak of the Everest, that is called summit. So let's start the lesson. On to the summit we reach the top. When we left Camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. That morning I remember thinking I was to get to the top even if I die. I was not afraid to die that day. We set out early and all the way from Camp 9 to the peak we alternated. Now the writer says, when we left Camp 9 on Friday, I was determined to get the top on this day. Now the writer is sharing his experience with us, and he says that when he was in a Camp 9 at that time, that was Friday morning, and he says that he left that Camp 9 on Friday morning and he was firm. He was just stubborn on his decision that at anyhow I just want to reach the summit, the highest peak of this Mount Everest. आता रायटर इथे शेअर करता एक्सपिरियन्स. त्या दिवशी फ्रायडे होता आणि हे कॅम्प 9मध्ये होते आणि इथे डिटरमाइंड दिलं की अगदी निश्चित असणे किंवा अगदी निश्चय करणे. रायटरने अतिशय ठामपणे निश्चय केलेला होता की आज काही झालं तरी चालेल, पण मला कुठल्याही परिस्थितीमध्ये जे उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्टचं, मला तिथे कुठल्याही परिस्थितीमध्ये पोहोचायचं आहे. आय वॉज टू गेट to the top even if I die. And what was the feeling at that time in the mind of the writer? He says that if I die, I won't regret, but I have to reach the top of this summit. इथे रायटर असं म्हणतोय की जरी मी मेलो तरी चालेल, पण मला कुठल्याही परिस्थितीमध्ये मला काय करायचं आहे, मला हे जे माउंट एव्हरेस्ट आहे त्याचं हे जे शिखर आहे, जे समिट आहे, तिथे मला पोहोचायचंच आहे. I was not afraid to die that day. And Tenzing Norway says that I didn't scared of dying at that time. ते असं म्हणतात की ज्यावेळेस माझ्या मनात हा विचार आला होता की मला नाही काही झालं तरी चालेल, पण मला काय करायचं आहे, मला हे उंच शिखर माउंट एव्हरेस्टचं मला पार करायचं आहे, तिथे मला पोहोचायचं आहे. अशा वेळेस ते असं म्हणतात मला त्यावेळेस मरणाची भीती नव्हती. I just had a thought in my mind that at any condition, I just want to reach at the summit of this Mount Everest. आणि ते असं म्हणतात
की त्यावेळेस माझ्या मनामध्ये फक्त एकच विचार होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये मला काय करायचं आहे, मला माउंट एव्हरेस्टवर पोहोचायचं आहे. त्यावेळेस त्या दिवशी मला मरणाची भीती अजिबात नव्हती. We set out early and all the way from Camp 9 to the peak we alternated. And he says at that time, they in the sense Hillary was there with the writer with Tenzing Norway, and both they just left that Camp 9 as early as possible, and they just started their journey towards the summit of this mountain. There is a meaning of alternative. Alternative in the sense they were changing the place. It means at first they were camp 9, then they were in camp 8, then camp 7 also. That is called the alternated. आता इथे असं झालेलं आहे की रायटर असं म्हणतात की त्या दिवशी जशी फ्रायडे होता आणि आम्ही कॅम्प 9 मध्ये होतो, तर आम्हाला आमच्यासमोर एक ध्येय होते की आज काही झालं तरी चालेल, पण आम्हाला कुठे पोहोचायचं, त्या समिटवर पोहोचायचे, जे उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्टचं, आम्हाला तिथे पोहोचायचं आहे. आणि म्हणून रायटर असं म्हणतात की त्या दिवशी आम्ही कॅम्प 9 जितक्या लवकर होईल शक्य तितक्या लवकर आम्ही तिथनं निघालो आणि आम्ही काय केलं, आम्ही आमच्या मार्गावर गेलो. अँड वी अल्टरनेटेड म्हणजे आम्ही आमच्या जागा चेंज करतो, कधी इथे तर कधी तिकडे, अशा ते म्हणतात की आम्ही आमच्या जागा चेंज करत होतो. I would take the lead and then Hillary. The man who follows when climbing has a difficult job both in climbing up and climbing down. The writer says की sometimes I would lead the journey and sometimes Hillary. आता रायटर असं म्हणते कधी कधी मी पुढे असायचो, तर कधी कधी कोण असायचं पुढे, हिलरी, आणि मी मागे असायचो. आणि अँड द रायटर सेज व्हॉट द रायटर ओपाइंड अबाउट दिस वन. रायटरचं इथे मत काय आहे, द मॅन हू फॉलोज वेन क्लाइम्बिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब बोथ क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन. मीन्स दोज हू फॉलो द अदर while climbing the mountain, it is very difficult job for the follower to climb up and for climb down also. आता इथे रायटरचं असं म्हणणं आहे की जो माणूस आता इथे ते चढाई करत होते माउंट एव्हरेस्टची, कधी हिलरी पुढे असायची तर कधी कोण पुढे असायचे, रायटर पुढे असायचे, कधी हिलरी मागे असायची तर कधी रायटर मागे असायचे, असं व्हायचं. तर रायटरचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस जो माणूस मागे जातो किंवा जो माणूस असतो, जो माणूस समोरच्याला एक मार्गदर्शक म्हणून त्याच्या मागे मागे जात असतो, अशा वेळेस हे जे माउंट एव्हरेस्ट होते त्यावेळेस जो मागे चालणारा व्यक्ती आहे त्याला फार कठीण जॉब असतं किंवा हे कठीण काम असतं. कशाचं, त्या व्यक्तीच्या मागोमागे जायचं आणि ते चढायचं किंवा उतरायचं. कारण काय म्हणतो, ही इज द अँकर. द रायटर सेज की मागे चालणारा हा व्यक्ती कसा असतो, हा अँकर असा एक फार मोठा ग्रेट सपोर्टर असतो. हिअर द रायटर सेज इट्स अ व्हेरी डिफिकल्ट जॉब फॉर दोज हू क्लाइम्बिंग अप or to the leader. So the writer says it's very difficult. I found it very difficult to climbing or to follow the Hillary because because the follower is just kind of an anchor. The writer म्हणतोय इथे की हा जो फॉलोअर असतो किंवा हा जो मागोमाग जात असतो समोर हिलरीच्या, तो असं म्हणतोय की हा माझ्यासाठी फार कठीण होतं ते मागे मागे जाणं किंवा क्लाइंब अप करणं. किंवा कारण कसं असतं की मागे मागे जाणारा हा जो व्यक्ती असतो कसा असतो, एखाद्या अँकर सारखा असतो, तो फार मोठा सपोर्ट असतो. आणि समजा हा सपोर्ट इफ यू फाउंड वीक, द सपोर्टर हू फॉलोज हिम वाईल क्लाइम्बिंग अप दिस माउंटेन, ॲट द टाइम इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर द लीडर टू लीड द जर्नी. द मॅन गोइंग इन द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. कारण होतं काय की समोर जाणारा हा जो व्यक्ती असतो तो काय करत असतो, तो नेहमी काय करत असतो, तो रस्त्याच्या पुढे जात असतो आणि ही कट्स द ब्रेक्स अवे. ठीक आहे, आणि तो काय करतो, तो कट जे असतं ते ब्रेक्स ते करत असतो तिथला ते स्टेप्स. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स. आता रायटर सेज व्हेन आय वॉज क्लाइम्बिंग this Mount Everest and when I left this Camp 9 at that time in my pocket there were 4 flags. इथे रायटर असं म्हणतोय की जेव्हा मी ते कॅम्प 9 सोडलं आणि जेव्हा मी जरी पुन्हा स्टार्ट केली अशा वेळेस ते असं म्हणतात की माझ्या पॉकेटमध्ये म्हणजे तेन्झिंग नॉर्वेच्या पॉकेटमध्ये किती फ्लॅग होते, किती झेंडे होते, 4. When we were still at Camp 4, Colonel Hunt gave me 3 flags, those of Britain, the United Nations and Nepal. आता रायटर असं म्हणतात की जेव्हा आम्ही कॅम्प 3 मध्ये आलो किंवा कॅम्प 3 मध्ये आलो त्यावेळेस झालं काय होतं की जे कर्नल हंट होते त्यांनी मला किती फ्लॅग दिले, 3 फ्लॅग दिले. ते कुठले कुठले होते, एक ब्रिटनचं होतं, दुसरं होतं युनायटेड नेशनचं आणि तिसरं नेपाळचं. असे मिळून 3 फ्लॅग कर्नल हंटनी कोणाला दिले होते, रायटरला, म्हणजेच तेन्झिंग नॉर्वेला. नाउ द रायटर सेज की when we were in camp 3 at that time Colonel Hunt gave me 3
me in the sense Colonel Hunt gave 3 flags to the writer, means to Tenzing Norway, one of Britain, one of United Nations, and one of Nepal. He charged me with the duty of planting them on the top of the world. And what was the duty that has been given by Colonel Hunt? The duty that was being given by Colonel Hunt to the writer was to plant these 3 flags on the summit of the Mount Everest. रायटर असं म्हणतो आहे की फार विश्वासाने कर्नल हंटनी मला ते 3 फ्लॅग्स दिले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा मी ते माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचणार त्यावेळेस मला हे 3 फ्लॅग तिथे काय करायचे, तिथे प्लेस करायचे, तिथे मला लावायचे आहेत. These 3 flags are in your care. He said, when you and Hillary reach the top, put them at the peak and I am sure that you and Hillary are going to do it. आता रायटर इथे असं म्हणतो आहे की जेव्हा कर्नल हंटने हे फ्लॅग मला दिले, म्हणजे रायटरला दिले, ॲट दॅट टाइम त्यांचं असं म्हणणं होतं कर्नल हंटचं की काय आहे, दीज 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर, म्हणजे आता तुला तुझ्या निगराणीमध्ये 3 फ्लॅग ठेवायचे आहेत. आणि तो असं म्हणते की मला पूर्ण विश्वास आहे की हिलरी आणि तू जेव्हा त्या उंच शिखरावर पोहोचशील त्यावेळेस काय होणार आहे, त्यावेळेस तू हे 3 फ्लॅग तिथे लावणार आहे. नाउ द रायटर सेज, when Colonel Hunt gave 3 flags to the writer, at that time he said to the writer that I am sure, that means Colonel Hunt was sure that whenever the Hillary and the writer will reach the top of the mountain, that is the summit of the mountain, at that time he is definitely going to place these 3 flags on the summit of this Mount Everest. And there was a strong belief on writer and Hillary also of Colonel Hunt, and that's why he says that yes, I am sure these 3 flags are in your care. That means now Tenzing, it's your responsibility to carry these 3 flags very carefully with you or along with you when you reach the top of this mountain, and you need to place these 3 flags over there of the Britain, United Nations and Nepal. So hope you understood this one. In our next video we will see the rest of the paragraphs. Thank you.